नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. अर्चनाचा नवरा जाऊन 1 महिना झाला होता. अर्चना घरी तिच्या 2 मुलांसोबत असते. तिची मैत्रीण तिला म्हणते, जवळच एक कंपनी आहे, तिथे तू पण माझ्याबरोबर चल. दिवसभर मुलं शाळेत गेली की नुसती घरात एकटीच विचार करत बसतेस. त्यापेक्षा थोडं बाहेर पडलीस तर तुझे मन रमेल, असे सांगून ती अर्चनाला कामावर येण्यासाठी तयार करते. अर्चना ही एक गरीब कुटुंबातील मुलगी. तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका तिच्या दुप्पट वयाच्या माणसाशी करून दिले होते. तो सरकारी नोकरीला होता म्हणून. अर्चनाचे शिक्षण झालेले नव्हते. ती पूर्णपणे अडाणी होती. घरच्या परिस्थितीमुळे वडिलांनी तिला शाळेत पाठवलेच नाही. अर्चना ही स्वभावाने पण एकदम शांत असते. वडिलांनी लग्न लावून दिल्यावर ती त्या माणसाबरोबर निमूट संसार करत असते. तिचा नवरा दारू प्यायचा, तिला मारहाण करायचा, त्रास द्यायचा. पण अर्चना त्याच्याविषयी तक्रार तरी कोणाकडे करणार, कारण तिचे वडील व नवरा दोघे मिळून दारू प्यायचे. ह्यातच तिला 2 मुलं होतात. बिचारी अर्चना अवस्था फारच वाईट होती. नवरा नावालाच सरकारी नोकरीला, पण महिन्यातले निम्मे दिवस तो घरीच असायचा. त्यामुळे पगार पण कमी मिळायचा. त्यात पण तो ते पैसे दारूच्या नशेपायी खर्च करायचा. अर्चना कसाबसा तिचा संसार करत असते. मुलं आता शाळेत जात होती. त्यात तिचा नवरा आजारी पडतो. त्याचे दारूमुळं लिव्हर खराब झालेले होते. बरेच औषध उपचार करून पण त्याची तब्येत सुधारत नव्हती. शेवटी त्यातच त्याचा मृत्यू होतो. नाही, मैत्रिणीबरोबर कामावर जायला तर तयार होते, पण तिला सांगते की तिला काही लिहिता वाचता येत नाही. तिची मैत्रीण म्हणते, हो माहीत आहे, पण ह्या कंपनीत पॅकिंगचे काम आहे, त्यामुळे शिक्षणाचे काही नाही. उद्यापासून माझ्याबरोबर कामावर यायचेच. दुसऱ्या दिवशी अर्चना मुलांना शाळेत सोडून मैत्रिणीबरोबर कामावर जाते. तिथे दिनेश हा सुपरवायझर म्हणून काम करत असतो. सुरुवातीचे दिवस अर्चनाला काम नीट जमत नसते. त्यामुळे दिनेश तिला सारखा ओरडायचा, काम करता येत नसेल तर घरी बसा. रोजच्या बोलण्यामुळे अर्चना परत कामावरच जात नाही. अर्चना 2 दिवस कामावर येत नाही हे दिनेशला कळते. तो तिच्या मैत्रिणीला विचारतो, अर्चना कामावर का नाही येत? तेव्हा ती सांगते, तुम्ही तिला बोलता रोज म्हणून ती आली नाही. दिनेशला वाईट वाटते. त्याला आठवते, अर्चना ही एकदाही त्याला उलट बोलली नव्हती. किती वेळा बोललो, माझेच चुकले. अर्चना किती गरीब आहे. त्यात ती आता नवरा गेल्यामुळे आधीच दुःखी आहे. दिनेश तिच्या मैत्रिणीकडे परत निरोप देतो, अर्चनाला उद्यापासून परत कामावर यायला सांग. पासून दिनेश अर्चनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्याला तिच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. अर्चना परत कामावर येते, पण दिनेश तिच्याशी नीट बोलू लागला होता. दिनेश 2-3 वेळा पाहतो अर्चनाला काही जण येता जाता छेड काढतात. त्याला कळते ती एकटी आहे, तरुण आहे, त्यात दिसायला सुंदर, त्यामुळे बरेच लोक टोपून होते. हे सगळे टाळण्यासाठी दिनेश कामावर येता जाता तिची सोबत करू लागला होता. हे सगळे करत असताना तो कधी तिच्या प्रेमात पडला हे त्यालाच कळले नाही. त्याच्या प्रेमाची जाणीव त्याला होते तेव्हा त्याचे लग्न झाले आहे. आपले मन अर्चनाकडे जाणे चुकीचे आहे. तो स्वतःला अर्चनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पण शेवटी त्याचे पाय अर्चनाच्या दिशेने ओढले जायचेच. दिनेशच्या घरी त्याची बायको ही पहिल्यापासूनच त्याच्याशी नीट वागत नव्हती, पण मुलं आहेत त्यामुळं तो कर्तव्यापोटी तिच्याबरोबर संसार करायचा. पण खऱ्या अर्थाने तो आता अर्चनावर प्रेम करू लागला होता. अर्चनाला पण पहिल्यांदाच खरे प्रेम मिळाले होते, त्यामुळे ती पण दिनेशकडे ओढली गेली होती. ह्या दोघांच्या नात्याला काही नाव नव्हते, पण ते दोघे एकमेकांसाठी सर्व काही होते. दिनेशच्या बायकोला जेव्हा त्या दोघांच्या प्रेमाबद्दल कळते तेव्हा ती म्हणते, तुम्ही काहीही करा, पण मला फक्त पैसे द्या. तिला पहिल्यापासूनच दिनेशमध्ये रस नसतो. तिला फक्त पैशाशी मतलब असायचा. आता दिनेश राजरोसपणे अर्चनाच्या घरी येऊ लागला होता. अर्चना पण आता काम सोडून घरीच असते. तिला नवऱ्याची पेन्शन चालू झालेली असते. त्यांचे पैसे मिळाल्यामुळे अर्चना त्यात एक स्वतःचे छोटेसे घर घेते. तिच्या मुलांना पण दिनेशचा आधार वाटायचा. दिनेश तिच्या मुलांच्या आयुष्यातील वडिलांची कमी भरून काढत होता. अर्चनाचे आयुष्य असेच पुढे चालले होते, पण तिला समाजात काही किंमत नव्हती. तिची निंदा करायचे. एक लग्न झालेल्या माणसाबरोबर तिचे संबंध आहेत. तिचे चालचलन चांगले नाही, त्यामुळे तिला सभ्य वस्तीत राहण्याचा काही हक्क नाही,
असे सांगून तिला ते राहते घर सोडायला सांगतात. तिथे राहणाऱ्या बायका ह्या कधी अर्चनाबरोबर बोलायच्या सुद्धा नाहीत. तिच्या मुलांना येता जाता काहीतरी बोलायच्या. ह्या सगळ्या कारणाने अर्चना कंटाळते. ती ते घर सोडण्याचा निर्णय घेते. पण दिनेश तिला तसे करण्यास मनाई करतो. तिला सांगतो, कोणाकडे लक्ष द्यायचे नाही. यापुढे तुला किंवा मुलांना कोण त्रास देते ते मी पाहतो. दिनेश ह्या परिस्थितीत पण तिची ढाल बनून सगळ्यांच्या समोर उभा असतो. बोलणाऱ्यांचे तोंड वेळोवेळी बंद करतो. तो म्हणतो, अर्चनाला जगण्याचा अधिकार नाही का? तिने का दुसऱ्यांचा विचार करायचा? आणि कुठेही गेली तरी हेच होणार. त्यापेक्षा आहे तिथेच पाय रोवून उभे राहायचे. हे धाडस तो तिला देतो. हळूहळू तिच्या चांगल्या वागण्यामुळे लोकांची तोंडं बंद होते. मुलं पण आता मोठी झाली होती. ती पण आता कामधंदा करू लागतात. त्यांना दिनेशचा कधीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी लहानपणापासूनच दिनेशला पाहिले होते. त्याचे स्थान काय आहे हे त्यांना माहीत होते. अर्चनाला मोठ्या मुलाच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यामुळे अर्चना त्याच्यासाठी मुली पाहत असती. पण त्याचे लग्न ठरवण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या. लोकांना अर्चना व दिनेशबद्दल कळले की ते लग्न करण्यास नकार देत होते. अर्चनाला ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते. ती दिनेशला हे बोलून दाखवते. दिनेश त्या मुलासाठी एक चांगली मुलगी बघतो. ती पण गरीब घरातली असते. दिनेशला वाटते मुलगी गरीब घरातली आहे, ती अर्चनाला समजून घेईल. तिला पहिल्यापासून अर्चना व दिनेशबद्दल माहीत असते. त्या मुलीचे लग्न अर्चनाच्या मुलाबरोबर होते. आता घरात सून आली होती. त्यामुळं दिनेशला थोडं अवघड वाटायचे. अर्चना सुनेबरोबर चांगली वागायची. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला जीव लावायची. तिचे लाड करायची. पण सून हळूहळू नवऱ्याचे कान भरू लागली होती की सासू कशी वाईट आहे. तिला सासूचा पैसा हवा होता, पण सासू नको होती. त्यात तिला दिवस जातात. ती नवऱ्याला सांगते, हे घर तुमच्या वडिलांच्या पैशातून घेतले आहे. तुमचा हक्क आहे इथे. आता आपली मुलं होतील तेव्हा त्यांच्यासमोर आपण काय आदर्श ठेवणार? तेव्हा तुझ्या आईला त्या माणसाला इथे येण्यापासून अडवायला सांग. तो पण बायकोच्या सांगण्यात येतो. तो आईला सांगतो, दिनेशला घरी येऊ द्यायचे नाही. हे ऐकून अर्चना त्याला म्हणते, अरे, ज्यावेळी कोणी नव्हते तेव्हा ते आपल्यासाठी उभे होते. कोणाचाही विचार न करता मला तुम्हाला कोणी त्रास देऊ नये म्हणून. आज आपली गरज संपली म्हणून त्यांना असं सांगायचे का? मला जमणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमचा संसार करा. माझी सावली तुमच्या संसारावर पडू देणार नाही. पण त्यांना दूर नाही करू शकत मी. तिचा मुलगा तिला म्हणतो, तुला आत्ता काय गरज आहे त्या माणसाची? आम्ही आहोत ना तुला. अर्चना त्यांच्याशी पुढे काहीच वाद करत नाही. नंतर ती दिनेशच्या मदतीने दुसरीकडे एक रेंटने घर घेते व ती तिथे राहायला जाते. अर्चना घर सोडून गेल्यामुळं तिचे पेन्शनचे पैसे घरात येणे बंद झाले होते. त्यामुळं सून चिडते. ती अर्चनाची बदनामी करायला सुरुवात करते. तिच्यावर वाटेल ते आरोप करते. ह्या वयात सासू एका दुसऱ्याच माणसाबरोबर राहते. अर्चनाला आता पहिल्यापासून सगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागत होते. तिची मुलं पण तिच्याकडे अपराध्यासारखे वागत होते, पाहत होते. त्याचा तिला त्रास होत असतो. तिला मुलं पण हवी असतात. पण मुलांना आता तिची लाज वाटत होती. त्यांनी अर्चनाबरोबरचे सगळे संबंध तोडले होते. दिनेशच्या बायकोने दिनेशला कधी डिवोर्सच दिला नाही. त्यामुळे दिनेशला कायदेशीर लग्न अर्चनाबरोबर करता नाही आले. पण आता तेच एकमेकांचे सोबती बनून राहत आहेत. अर्चना दुसरीकडे राहायला गेल्यावर तिच्याबरोबर दिनेश तर होताच, पण ती मनाने खचली होती. तिच्यावर होणारे आघात, मानसिक आघात हे तिला सहन होत नव्हते. अर्चना मुलांच्या आठवणीने आजारी पडते. ती दिनेशला सांगते, तिला मुलांना एकदा पाहायचे आहे. दिनेश तिला म्हणतो, मी त्यांना घेऊन येतो. ते काही बोलले तरी त्यांच्यावर चिडणार नाही, पण तुझ्यासाठी त्यांना घेऊन येतो. दिनेश अर्चनाच्या मुलांकडे जातो. त्यांना विनवणी करतो. अर्चना आजारी आहे. तिला तुम्हाला पाहायचे आहे. तिला भेटा एकदा, तिला बरं वाटेल. अर्चनाची तब्येत ठीक नाही. ती जेवण करत नाही, औषधं घेत नाही. तुम्ही आलात तर निदान औषधं तरी घेईल. अर्चनाची मुलं मात्र दिनेशचे बोलणे धुडकावून लावतात. त्याचा अपमान करतात. त्याला म्हणतात, आज आमच्या आईची अवस्था तुमच्यामुळं झाली आहे. ती आमची आई नाही. तिने तुमच्यासाठी घर सोडले. तेव्हा तुम्हीच बघा आता काय करायचं ते. दिनेश हताश होऊन परत येतो. त्याला कळत नाही अर्चनाला काय सांगायचे. आजपर्यंत तिला दिलेला शब्द प्रत्येक वेळी पूर्ण केला आहे. आता
कोणत्या तोंडाने तिच्यासमोर जाऊ? दिनेश बराच विचार करतो आणि उदास होऊन अर्चनाकडे येतो. अर्चना झोपलेली असते. दिनेशचा आवाज ऐकून ती उठण्याचा प्रयत्न करत असते, पण अशक्तपणामुळे तिला उठताही येत नव्हते. दिनेश तिला म्हणतो, तुझ्यासाठी ज्यूस आणला आहे, तो पिऊन घे, म्हणजे औषधं घेता येतील. अर्चना दिनेशला म्हणते, मुलं यायला नाही म्हणाली ना? दिनेश डोळ्यातले पाणी लपवतच तिला म्हणतो, कोण म्हणालं नाही येणार? त्यांनी सांगितले ते उद्या भेटायला येणार आहेत. अर्चनाला दिनेशचे डोळे वाचता येत होते. त्याच्या बोलण्यातला भाव कळत होता. ती दिनेशला म्हणते, मी खिचडी बनवली आहे. मला माहीत होतं तुम्ही तुमचे काम पूर्ण करणार. तुम्ही त्यांची समजूत नक्की काढणार. आता मला कसलीही काळजी नाही. चला आपण खाऊन घेऊ. दिनेश म्हणतो, थांब तू, मी घेऊन येतो. तो दोघांना पण एकाच ताटात वाढून आणतो व 2 ग्लास घेऊन येतो. तो त्याच्या हाताने अर्चनाला भरवतो. अर्चना पण दिनेशला घास भरवते. दोघांचे डोळे एकमेकांशी जसे बोलत होते. जेवण झाल्यावर ते ज्यूस दिनेश दोघांच्या पण ग्लासात घेतो. दोघे पण ते पितात. दिनेश अर्चनाला म्हणत असतो, ना मला माफ कर. आज तुझी अवस्था माझ्यामुळं झाली. मी तुला समाजात मानाचे स्थान देऊ नाही शकलो. त्यामुळे आज तुझी ही अवस्था झाली आणि मला माहीत आहे माझ्याशिवाय तुझे कोणीच नाही. अर्चना दिनेशला म्हणते, तुम्ही स्वतःला दोष द्यायचे बंद करा. तुम्ही पण माझ्यासोबत बरेच सोचले. तुमची तर तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. पण मला अभिमान वाटतो. तुम्ही माझ्या आयुष्यात आला, मला प्रेम दिले आणि मी त्या प्रेमाशिवाय जगूच शकले नसते. दोघे पण आपले मन मोकळे करत असतात. त्यांचे हात हातात घट्ट धरलेले असतात. दोघांचे शब्द आता अडखळू लागले होते. त्यामुळे ते अजूनच एकमेकांचे हात घट्ट पकडू लागतात. अर्चना म्हणते, मला माहीत आहे माझ्याशिवाय तुम्ही जगू नाही शकणार. त्यामुळे आपण एकत्रच जाऊ. दिनेश तिला म्हणतो, कसे माझ्या मनातले ओळखले? मी पण तोच विचार केला, म्हणून हा ज्यूस. अर्चना म्हणतच ते दोघे पण एकमेकांचं नाव घेऊन त्यांचे प्राण सोडतात. काय चूक काय बरोबर माहीत नाही, पण दोघे पण एकमेकांसाठीच जगत होते व शेवटी एकमेकांसाठीच स्वतःचे प्राण एकसाथ सोडतात. दिनेश रात्री घरी गेला नव्हता. त्यामुळे त्याच्या घरचे त्याला फोन लावत होते. रिंग तर जात होती, पण फोन उचलत नव्हता. म्हणून त्याची मुलं त्याला शोधायला अर्चनाच्या घरी जातात. त्यांना माहीत होते दिनेश कितीही रात्र झाली तरी घरी जायचा. कधी फोन केला तर उचलायचा, पण त्या दिवशी इतक्या वेळा फोन करून दिनेशने फोन उचलला नाही. म्हणून ते अर्चनाच्या घरी त्याला शोधायला जातात. बराच वेळ झाला तरी कोणी दार उघडत नाही, म्हणून त्यांना संशय येतो. ते अर्चनाच्या मुलांना तिथे बोलवतात. ती पण तिथे येतात. काहीतरी गडबड झाली म्हणून आधीच लोकांनी पोलिसांना कळवले होते. ते पण येतात. मग पोलीसच दार तोडतात. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पण डोळ्यात पाणी येते. दिनेश व अर्चना यांनी बसल्या जागीच त्यांचे प्राण सोडले होते. आहे तिथेच ते पडले होते, पण दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट धरलेले होते. शेजारी जेवणाचे ताट होते. ज्यूसचे 2 ग्लास होते. हे दृश्य पाहून कोणालाही वाटेल की तरुण प्रेमी युगल आहे. वयाच्या ह्या टप्प्यावर त्यांना हे करावे लागले होते. पोलीस तपासात कळते, ज्यूस व खिचडी दोन्हीमध्ये पण विष होते. पोलिसांना दिनेशच्या खिशात एक चिठ्ठी सापडते. त्यात त्यांनी लिहिले होते, त्या दोघांच्या मृत्यूबद्दल कोणालाही दोषी ठरवू नये. त्या दोघांना एकत्र जगता नाही आले, म्हणून त्यांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. आजच्या स्टोरीत अर्चना व दिनेश यांच्या प्रेमाला, नात्याला काय नाव द्यावे हे कळत नाही. तुम्हाला काय वाटते? खरंच अर्चना व दिनेश यांनी एकमेकांवर प्रेम करून चूक केली होती का? कमेंट करून नक्की सांगा. व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.